विना रॉयल्टी गाळ शेतकऱ्यांसाठी की वीट भट्टी धारकांसाठी? हजारो ब्रास गाळ वाहतुकीवर प्रश्नचिन्ह. रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील साठवण, बंधारे, धरणे व तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ वाहतूक महसूल बुडाल्याचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील साठवण, बंधारे, पाझर तलाव, लहान मोठी धरणे तसेच तापी नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी विना रॉयल्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या संदर्भात रावेर व मुक्ताईनगरच्या आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांसाठी गाळ वाहतुकीस विनामूल्य परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा वीट भट्टी व्यावसायिक अधिक घेत असल्याचा आरोप आता जोर धरू लागलाय. काही मोजक्या शेतकऱ्यांच्या शेतात गाळ पोहोचत असताना मोठ्या प्रमाणावर हा गाळ वीट भट्ट्यांवर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूर, कांडवेल, सुलवाडी, कोळदा, पुरी, गोलवाडा, अभोडा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील तापी नदीपात्रातून ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने हजारो ब्रास गाळाची वाहतूक झाल्याची चर्चा आहे. मुक्ताईनगरमधून रावेर तालुक्यात तसेच यावल तालुक्यातही मोठ्या प्रमाणात गाळ वाहतूक सुरू असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गाळ वाहतूक करणारे काही जण शेतकऱ्यांसाठी गाळ नेत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात त्याचा मोठा हिस्सा वीट भट्ट्यांवर वापरला जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता महसूल विभाग या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वीट भट्टी धारकांवर कारवाई करणार का, तसेच शासनाचा बुडालेला महसूल वसूल होणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.